नमस्कार मित्रांनो, आजच्या कृष्णाई लेखी मालिकेच्या भागात अनेक रंजक आणि थरारक घडामोडी पाहायला मिळाल्या। विशेष म्हणजे आज अखेर मालिकेच्या हिरो शंकरची दमदार एंट्री झाली आणि त्याचबरोबर एका नव्या प्रेमकथेचीही सुरुवात होताना दिसलेली आहे। तर मित्रांनो, आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढे मी तुम्हाला सविस्तर कृष्णाईच्या लेखी भागात काय झालं ते सांगते। तर पुढे भागाच्या सुरुवातीलाच बाजारात गौरी आणि मिनी आलेल्या असतात। त्याचवेळी एका चोराने मिनीची बॅग हिसकावून पळ काढलेला असतो। मिनी घाबरून जाते, पण गौरी मात्र धाडसाने त्या चोराच्या मागे धावत सुटते। याचवेळी शंकरची नजर गौरीवर पडते। गौरीचा धाडसी स्वभाव, तिची हिंमत आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती पाहून शंकर तिच्याकडे आकर्षित होतो। तो तिच्याकडे पाहण्यात इतका हरवून जातो की चोराकडे त्याचं लक्षच राहत नाही। दरम्यान गौरी चोराला गाठते, त्याच्याकडून पाकीट परत मिळवते आणि त्याला चांगलाच धडा शिकवते। गौरीचा हा गंभीर स्वभाव शंकरला आणखी भावतो। त्याचनंतर तो चोर चांगला माणूस आहे हे कळल्यानंतर ती त्याला दवापट्टीसुद्धा करते। दुसऱ्या बाजूला मातोश्रीची प्रभावी एंट्री दाखवण्यात येते। काही मंत्री आणि राजकीय लोक शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात, मात्र मातोश्री स्पष्ट शब्दात त्यांना विरोध करतात आणि शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतात। याच दरम्यान इंदुराणीच्या मनात मात्र वेगळाच डाव सुरू होतो। कृष्णाईची खानावळ आणि तिच्या मालमत्तेवर डोळा ठेवून ती नवकारस्थान रचते। आपल्या नवऱ्याला पुढे करून ती परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करते। इंदुराणीच्या या डावामुळे कृष्णाईवर मोठे संकट येतं। काही लोक कृष्णाईच्या खानावळीत पोहोचतात आणि खानावळीतील सामान बाहेर फेकायला सुरुवात करतात। आयुष्यभराच्या कष्टाने उभी केलेली खानावळ अशा प्रकारे उद्ध्वस्त होताच पाहून कृष्णाई पूर्णपणे खचून जाते। मात्र गौरीला हा अन्याय सहन होत नाही। ती संतापाने थेट इंदुराणीसमोर उभी राहते आणि तिला खडसावते। तू कितीही प्रयत्न केलास तरी माझ्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही असं ठणकावून सांगते। ती इंदुराणीला चांगलंच सुनावते। त्यानंतर गौरी खानावळीत येते आणि तिथे अजूनही सामान बाहेर फेकलं जात असल्याचं पाहते। संतापाच्या भरात ती त्या लोकांना विचारते, तुमचा प्रमुख कोण आहे? आणि त्या क्षणी सगळ्यांच्या नजरा शंकरकडे वळतात। गौरीच्या डोळ्यात राग असतो तर शंकरच्या डोळ्यात प्रेम। गौरी त्याच्याकडे संतापलेली पाहत असते, पण शंकर मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहतो। इतकंच नाही तर तो तिच्यासोबत भविष्याची स्वप्नही रंगवत असतो। एका बाजूला गैरसमज, संघर्ष आणि राग, तर दुसऱ्या बाजूला प्रेमाची सुरुवात। अशा रंजक वळणावर आजचा भाग संपतो। आता पुढच्या भागात शंकरला सत्य समजणार का? इंदुराणीचा खरा चेहरा उघड होणार का? आणि गौरी शंकरच्या नात्याची सुरुवात कशी होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच पुढच्या भागात काय होणार आहे ते मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर रिव्ह्यू देईन। थँक्यू।